सरकारी तिजोरीवर लाडकी बहिणीचा ताण पडत असल्याची जाहीर कबुली क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली आहे। त्यामुळे राज्य सरकारला लाडकी बहीण नकोशी झाली आहे का असा सवाल आता विचारला जातोय। मंत्री दत्तात्रय भरणेंच्या या विधानांना नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। मंत्री भरणे यांनी इंदापुरातील एका कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेचा राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याचं म्हटलं। एकीकडे लाडकी बहीण योजनेमुळे सत्तेत येणं महायुती सरकारला सोपं झालं, मात्र तीच योजना आता महायुती सरकारला डोईजड होत असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे ह्या वर्षी सगळ्या राज्यामध्ये तुम्हाला मी सांगतो हे मान्य केलं पाहिजे, लाडक्या बहिणीमुळे शासकीय तिजोरीवरती थोडा ताण आहे। त्यामुळे ह्या वर्षी थोडं जरा तुम्ही सगळ्यांनी थोडं पत्र जरी तुम्ही पत्र द्यायचे थोडं कमी करा। ताण जरी असला तुम्हाला सर्वांना माहिती आहे ताई, ताण असो सत्तेत असो आणि विरोधी पक्षात असो, निधी कसनं कुठनं कसा केव्हा आणायचा हे मला खूप माहिती आहे। 1500चे 2100चं वचन दिले, बजेटमध्ये आलं का? उलट तुम्ही 1500 देताना आदिवासी बांधवांचा हिस्सा काढून घेतला, त्याच्यानंतर सामाजिक न्याय विभागाचा हिस्सा काढून घेतला, अनेक विकास कामाला तुम्ही काट मारला आणि लाडक्या बहिणीला दिलं। सामाजिक न्याय पण महत्वाचा आहे ना, समाजाला न्याय देणं महत्वाचं आहे, आदिवासी बांधवांना निधी पोहोचणं महत्वाचं आहे। परंतु तो निधी तुम्ही काढून याचा तोंडातून काढून त्याच्या दुसऱ्याच्या तोंडात काढला। मला असं वाटतं ही सुद्धा भूमिका चुकीची आहे। म्हणजे नक्की या सरकारने काय ठरवलंय? जी लाडकी बहीण योजनेसाठी करोडो रुपये त्यांनी खर्च करून जाहिराती केल्या, त्याच्यावर बहिणींच्या विश्वासाच्या नात्याने ते निवडून आले। आज त्याच बहिणींवर आज ते आरोप करतात की त्या योजनेमुळे आम्हाला आज अडचणी होत आहेत। म्हणजे आज बहिणींवर हा आरोप केलाय। बहिणी काय तुमच्या दारात मागायला आल्या नव्हत्या, तुम्ही बहिणींना गिफ्ट दिले आणि वर आज तुम्ही बहिणींना सुनावणार की या बहिणी लाडकी बहीण योजनेमुळे आमच्यावर प्रेशर येत आहे। ही कुठली संस्कृती?